नशीब आहे तुझं. तुला जर माझ्या सासू सारखी सासू भेटली असती ना मग समजलं असतं तुला. का हो सासूबाई, तुम्हाला काय बघवत नाहीये का? तू गप ग भावाने. माझी सासू का नाही माझ्याकडून लय काम करून घ्यायची. तसं मी का नाही तुला पोरगी सारखं सांभाळत्या म्हणून हायच. हो सासूबाई, मी जशी माझ्या आईसोबत वागते ना तशी जर इथं वागले ना तर तुम्ही मेलात तरी तुम्हाला पाणी पण मिळणार नाही. हॅलो, अहो मावशी, तुम्ही आज येणार नव्हता तर मला रात्रीच सांगायचं ना. बरं बरं ठीक आहे, उद्या तरी येणार आहात ना नक्की? बरं ठीक आहे. हा हा हा. काय मला तुम्ही आधी सांगितलं असतं तेवढा प्रॉब्लेम झाला असता का? बाई बरं आहे बाई तुझं. कपड्याला मशीन आहे, बाकीच्या कामाला बाय आहे, नुसतं काय बसून गिळायचंच आहे. अहो सासूबाई, बाकीची घरात कामं नाही आहेत का? तेव्हा बोलता आयतं गिळायचं. अगं काय कामं राहतात मग तुला? दिवसभर नुसतं ह्याला फोन लाव त्याला फोन लाव, ह्याची माप काढ त्याची माप काढ, ह्याशिवाय दुसरं काही तुला कामच नाही. आमच्या वेळेला आम्ही हिरीव जायचो कपडे धुवायला, पाणी उपसून उपसून जीव जायचा आमचा. तुम्हाला सगळं रिकामं मिळतंय. हो सासूबाई, तुम्हाला एवढीच कामाची जर सवय आहे की नाही तर मी एक काम करते. ती कामाची मशीन आहे ना कपडे धुवायची, ती बंद करून टाकते आणि कामवाल्या मावशींना आपल्या फोन करते आणि त्यांना सांगते की उद्यापासून येऊ नका. माझ्या सासूबाईंना कामाची खूप सवय आहे, त्या खूप चांगलं काम करतात. आणि कपडे तर कवाई विहिरीवर जाऊन धुतात. विहिरीवर कपडे जाऊन धुवा, बाथरूम मध्ये धुवा किंवा मग तलावावर जाऊन धुवा. बया तुझ्या तोंडाला लागणं चुकीचं आहे. नुसतं गटारीवाने तोंड आहे. अगं काय सांगू तुला, माझं पोरगं ना माझं राहिलंच नाही, सगळं बायकोच ऐकते. कोणावर गेलंय काय माहिती. सासऱ्यांवर गेलंय माझ्या. अहो माझे सासरे कसं तुमचं ऐकतात तसंच माझा नवरा माझंच ऐकणार ना. आल्या मोठ्यासा. आणि जरा बंद करा ह्या बातम्या पोचवणं, बंद करा. जिथं तिथं बातम्या तेव्हा बंद कोण करणार? डोक्याला ताप केलाय. मी काय ऐकत नाही. तोंडाला लागलं चुकीचं.